MIDC मध्ये UK एरोमॅटिक अँड केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची आहे। गेल्या 3 तासांपासून आग धुमसतीये। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे हर प्रकारे प्रयत्न केले जात आहेत। शर्थीचे प्रयत्न सुरू झालेत, मात्र 3 तास झाले तरी ही आग धुमसतीये। त्यामुळे या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता अग्निशमन दलाची अतिरिक्त कुमक देखील बोलवण्यात आली आहे। अग्निशमन दलाचे जवान सातत्याने शर्थीचे प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत, मात्र 3 तास उलटलेत। संध्याकाळच्या सुमारास ही आग लागल्याचं पाहायला मिळत होतं। आजही आत्ताही ही आग धुमसतीये। त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत अग्निशमन दलाकडनं। केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे। या आगीमध्ये केमिकल कंपनी पूर्णतः जळून खाक झाल्याचं पाहायला मिळतंय। दूर दूर काळा धूर पसरल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच ही आग किती भीषण आहे हे या दृश्यांवरून आपल्याला दिसतंय। मोठी बातमी आपण पाहतोय। तारापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग लागली आहे। अग्निशमन दलाचे प्रयत्न सध्या सुरू आहेत, मात्र आग अजूनही धुमसतीये। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत, मात्र काळा धूर सर्वत्र पसरलाय। त्यामुळे दूरवरून आगीचे हे लोळ पाहायला मिळत आहेत। तारापूर MIDC मध्ये ही कंपनी आहे, केमिकल कंपनी आहे आणि याच कंपनीला भीषण आग लागल्याचं पाहायला मिळत आहे। ही आग धुमसतीये। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। तारापूर MIDC मधून मोठी बातमी आपण पाहतोय। MIDCतील एका कंपनीला, केमिकल कंपनी आहे, याच कंपनीला भीषण आग लागली आहे। गेल्या 3 तासापासून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत, मात्र आग धुमसतीये। बातमी दक्षिण कोरियामधून आहे। विमान कोसळून झालेल्या अपघातामध्ये 179 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा कोरियन आणि रशियन मीडियाने केलाय। अवघ्या 10 सेकंदात 179 जणांना आपले प्राण गमवावे लागले। या अपघातात दोघांना वाचवण्यात यश आलंय। जेजू एअरचं हे विमान 174, 175 प्रवासी आणि 6 फ्लाइट अटेंडंट्सना घेऊन बँकॉकवरून परतत होतं। तेव्हाच विमानाला पक्ष्यांच्या थव्याची धडक बसली। पायलटने इमर्जन्सी बेली लँडिंग करण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्याचा हा प्रयत्न निष्फळ ठरला। धावपट्टीवरनं हे विमान पुढे सरकलं आणि त्यामुळेच विमानानं पेट घेतल्याचं पाहायला मिळालं। पक्ष्यांचा थवा या विमानाला येऊन धडकला, त्यामुळे विमानाचं लँडिंग गिअर बिघडलं आणि हा अपघात घडलाय। बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 50 मधून। लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी पुन्हा फेसाळली आहे। नदीपात्रात सांडपाणी सोडलं जातं, तसंच नदीकाठच्या उद्योगधंद्यांनी रसायन मिश्रित पाणी सोडल्यानं पूर्णतः नदी फेसाळली आहे। नदीपात्रातील जलचर जीवन आणि वारकऱ्यांचं आरोग्य त्यामुळे धोक्यात आलंय। कल्याणात नागरिकांनी नराधम विशाल गवळीला प्रतिकात्मक फाशी दिली आहे। नराधमाला लवकरात लवकर फाशी व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। बीड सरपंच हत्या प्रकरणी पुण्यात निषेध आंदोलन करण्यात आले। आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे यासाठी हे आंदोलन करण्यात आले। रायगडमध्ये पर्यटनाला प्रारंभ झाला असून समुद्र किनारे पर्यटकांनी फुलून गेलेत। लॉजिंग बरोबरच सी फूड, स्थानिक जेवणासाठी प्रसिद्ध असलेले हॉटेल्स, खानावळींमध्ये गर्दी दिसतेय। पर्यटकांमुळे व्यावसायिकांकडून समाधान व्यक्त होत आहे। पुण्यात 31 डिसेंबरला रात्री ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येणार आहे। वाहन चालकांना मद्यप्राशन केलंय का हे तपासणीसाठी पोलिसांकडून ब्रेथ अनालायझर या मशीनची मदत घेतली जाणार आहे। नवीन वर्षानिमित्त लोणावळ्यात राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक दाखल झाले। लोणावळ्यातील लायन्स पॉइंट, टायगर पॉइंट या ठिकाणी नवीन वर्ष साजरा करण्यासाठी पर्यटक आले। लोणावळ्यातील आल्हाददायक वातावरणाची भुरळ पर्यटकांना पडली आहे। शनिवार, रविवार सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांचे परतीच्या प्रवासात मात्र हाल होत आहेत। अलिबाग ते पनवेल प्रवासासाठी गाडीची वाट पाहत रांगेत तासनतास उभं राहावं लागतंय। जलवाहतुकीचं बुकिंग फुल झाल्यानं त्याचा सगळा भार एसटी वाहतुकीवर पडलाय। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटक कोकणात दाखल झालेत। गणपतीपुळे समुद्रकिनारी असणाऱ्या बोटिंगचा आनंद पर्यटक लुटतायत। जळगावमधील धरणगाव इथं धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील रमल्याचं दिसलं। आरतीनंतर हनुमान कथेतही त्यांनी वेळ काढून उपस्थिती दर्शवली। कार्यक्रमात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली आहे।
सांगलीत लाखो भाविकांच्या उपस्थितीत जतच्या यल्लम्मा देवी यात्रेची सांगता झाली। यात्रेमध्ये जनावरांची तब्बल 5 ते 6 कोटींची उलाढाल करण्यात आली। 5 दिवस चाललेल्या या यात्रेच्या निमित्तानं देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी हजेरी लावली। नाशिकच्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी झाली आहे। भाविकांसाठी ट्रस्टनं आजपासून 2 जानेवारीपर्यंत मंदिर रात्री 9 वाजेपर्यंत खुलं राहणार आहे, तर या काळात घाट रस्त्याचं काम बंद ठेवण्यात आलंय। त्यामुळे वाहनं थेट मंदिरापर्यंत नेण्याची मुभा भक्तांना। रायगडमधील हरिहरेश्वरमध्ये सरत्या वर्षाला निरोप देत देवदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले। समुद्रकिनारी मौजमजा आणि देवदर्शन असा योग साधत भाविकांनी गर्दी केली आहे। नाताळच्या सुट्ट्या त्याचबरोबर आज रविवार आणि उद्या सोमवती अमावस्या असल्यानं जेजुरीमध्ये भाविकांनी गर्दी केली। देवदर्शन आणि कुळधर्म कुलाचार करण्यासाठी भाविकांनी खंडोबा मंदिरात गर्दी केली आहे। तुळजाभवानीच्या तुळजापूर नगरीत 8 दिवसापासून भाविकांची मोठी गर्दी होती आहे। या भाविकांना देवीचं दर्शन मिळावं यासाठी मंदिर संस्थाननं 22 तास मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय घेतलाय। सलग सुट्ट्यांमुळे भाविकांची पावलं देवदर्शनासाठी वळली आहेत। पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली। दर्शनाची रांग 2 किलोमीटर दूर गेल्यानं 4 ते 5 तासांचा अवधी दर्शनासाठी लागतो। करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे। भाविकांची गर्दी वाढल्यानं दर्शनासाठी मोठा अवधी लागतोय। वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात शेगावात देखील भाविकांची गर्दी झाली आहे। गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी साकडे घातले। वर्षाअखेर असल्यानं सुट्ट्या घेऊन भाविक दर्शनासाठी येत आहेत। बातमी राजकीय वर्तुळातनं बघूयात। शरद पवार गटाचे पराभूत उमेदवार आता हायकोर्टात दरवाजा ठोठावणार आहेत, हायकोर्टाची पायरी चढणार आहेत। 6 जानेवारीच्या आत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात येणार आहे। निवडणूक काळामध्ये आयोगाचे नियम पाळले गेले नाहीत, हा मुख्य आरोप उमेदवारांचा आहे। शरद पवार गटाच्या पराभूत उमेदवारांनी हा दावा केला आणि याच दाव्यानं ते हायकोर्टात जाणार। साताऱ्याच्या पुसेगावमध्ये सेवागिरी महाराजांच्या 77व्या पुण्यस्मरणानिमित्त रथोत्सव सोहळा पार पडलाय। सेवागिरी महाराजांच्या पादुका आणि प्रतिमेचं पूजन करून रथोत्सवाला सुरुवात करण्यात आली। नांदेड जिल्ह्यातील माळेगावच्या खंडोबा यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे। लाखो भाविक या यात्रेला येत असून कुत्री, मांजरे, घोडे, उंट अशा पाळीव प्राण्यांचा या यात्रेत बाजार भरतो। 29 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे। श्रीनगरमध्ये बर्फवृष्टी होतीये, यामुळे विमानतळावर बर्फाची चादर पसरली आहे। विमानं बर्फाच्या चादरीत लपून गेली आहेत। बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन अर्थात BROनं बर्फ हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू केलंय। शिमल्यामध्ये प्रचंड बर्फवृष्टी होत असल्यानं शहरावर बर्फाची चादर पसरली आहे। स्थानिक प्रशासनानं पर्यटकांना सावधानतेचाही इशारा दिलाय। काश्मीर खोऱ्यात अधिकांश भागात बर्फवृष्टीनं जनजीवन विस्कळीत झालंय। हिमवृष्टीमुळे विमान आणि रेल्वे सेवा सुद्धा शनिवारी ठप्प झाली होती। बर्फवृष्टी प्रचंड असल्यानं जम्मू आणि श्रीनगर महामार्ग सुद्धा बंद झाला होता। भारत नेपाळ सीमेवर हाडं गोठवणाऱ्या थंडीत जवान मात्र देशाच्या सीमेवर पाय रोवून उभे आहेत। उत्तराखंडमध्ये भारत नेपाळ सीमेवर सशस्त्र सीमा बलाचे जवान देशाचं रक्षण करतायत। हातात शस्त्र घेऊन बर्फातून गस्त घालतायत। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो एअरलाईन्स विमानाचं लँडिंग करण्यात आलंय। याआधी लष्करी विमानाचं लँडिंग करण्यात आलं होतं। व्यावसायिक विमान लँड करण्यात आलंय, त्यामुळे लवकरच विमानतळ सेवेत दाखल होणार आहे। वाशिम जिल्ह्यातून अकोला ते पूर्णा 185 किलोमीटर रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालंय। 2018 मध्ये 211 कोटी रुपयांच्या निधीनं विद्युतीकरणाचा प्रकल्प मंजूर करण्यात आला होता। अखेर 29 डिसेंबर पासून या मार्गावर 8 एक्सप्रेस गाड्या धावणार असल्याची माहिती आहे। सध्या या ट्रॅकवर 3 ते 4 मालगाड्या चालवल्या जात आहेत। शिवसेनेचे नेते सतीश प्रधान यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय। सतीश प्रधान ठाणे नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष तर महानगरपालिकेचे पहिले महापौर ठरले होते। प्रधान यांचं निधन म्हणजे ठाणे शहरासाठी, शिवसेनेसाठीही मोठी हानी आहे। उद्या सकाळी 10 वाजता त्यांची अंत्ययात्रा निघेल। शिल्पकार विनय वाघ यांनी दिवंगत उद्योगपती रतन टाटांचा पुतळा साकारलाय। 125 वर्षांपासून वाघ कुटुंबियांच्या स्टुडिओत महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्यापासून अनेक मोठमोठ्या नेत्यांनी भेटी दिल्या आहेत। त्यांना प्रत्यक्ष बघून त्यांचे पुतळे त्याच ठिकाणी साकारण्यात आले।
जळगावच्या कुऱ्हेपानाचे गावातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्यायला पाणीच नाहीये ही बाब कळताच माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आणि शुद्ध पाण्याची व्यवस्था केली। तसंच 10वीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी शाळेला आरओ यंत्रासह 10 वॉटर कूलर भेट दिले। भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त पुणे ग्रामीण पोलीस सज्ज झालेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। नगर रोडवरची ट्रॅफिक 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला बंद करण्यात आली आहे। तसंच वक्फ बोर्डाची जवळपास 60 एकरचं पार्किंग उपलब्ध करून देण्यात आलंय। नुकतंच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे बुलढाणा जिल्ह्यात एसटी महामंडळाला 75 लाखांचं उत्पन्न मिळालंय। जिल्ह्यात 7 विधानसभा मतदारसंघातील 2200 मतदान केंद्र, त्या प्रत्येक मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन, साहित्य, अधिकारी कर्मचारी ने-आण करण्यासाठी एसटी बसेस पुरवण्यात आल्या होत्या। अमिताभ बच्चन दर रविवारी संध्याकाळी आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी जलसा बंगल्यावरून बाहेर येतात। यावेळी अमिताभ बच्चन यांना बघण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती। शरद पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात पाहणी देखील केली। कृषी विज्ञान केंद्रामध्ये 15 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शन आयोजित करण्यात आले। याची पाहणी शरद पवार आणि सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवारांनी केली आहे। या प्रकल्पाचे रिझल्ट जे आहेत ते मायक्रोसॉफ्टने नोंद घेतली। शरद पवारांनी 25 फूट उंच उसाची देखील पाहणी केली। AI तंत्रज्ञान वापरून उसाचं पीक घेण्यात आलंय। यावेळी सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार देखील उपस्थित होते। कृषी विज्ञान केंद्रात 16 ते 20 जानेवारी दरम्यान कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय। या निमित्तानं शरद पवार विज्ञान प्रदर्शनाला भेट देत होते। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी फरार आरोपींची संपत्ती जप्त करा असे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी सीआयडीच्या प्रमुखांना दिलेत। तसंच बंदुकीसोबत ज्यांचे फोटो देखील समोर आलेत अशा सगळ्यांवर कारवाई करा असे आदेश फडणवीसांनी दिलेत। अभिनेत्री प्राजक्ता माळी आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार आहेत। भाजप आमदार सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी प्राजक्तानं केली आहे। सुरेश धस यांनी माफी मागण्यास मात्र नकार दिलाय। या प्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार केली असून आज फडणवीसांची भेट होण्याची शक्यता आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना मातृशोक झालाय। त्यांच्या आई मीराबाई पटोले यांचं आज पहाटे वृद्धापकाळानं निधन झालंय। भंडारा इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडतील। बारामतीमध्ये महत्त्वाचा प्रकल्प येणार असल्याचे संकेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी दिलेत। शरद पवार बारामतीच्या दौऱ्यावर होते। यावेळी या प्रकल्पासंदर्भात शिष्टमंडळासोबत पवारांनी चर्चा केली आहे। सरपंच हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आलाय। या प्रकरणात आरोप होत असलेले वाल्मिक कराड फरार असून सीआयडीनं कराडची पत्नी यांची दुसऱ्यांदा चौकशी केली आहे। सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंजिली कराड यांचं केज पोलीस ठाण्यात 1 तास चौकशी केली। वाल्मिक कराड यांच्यावर याच पोलीस ठाण्यात खंडणीचाही गुन्हा दाखल करण्यात आला। हाजी अली परिसरातील हिरापन्ना शॉपिंग सेंटरमधील दुकानाला भीषण आग लागली होती। शॉर्ट सर्किटमुळेच दुकानाला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। दरम्यान जीवितहानी नसून दुकानाचं मोठं नुकसान झालंय। दक्षिण कोरियातील विमान दुर्घटनेमध्ये 179 जणांचा मृत्यू झाला। लँडिंगच्या वेळी विमान धावपट्टीवरून घसरलं आणि यामुळे हा मोठा अपघात झाला। पंढरपूरजवळ भाविकांच्या खासगी बसला अपघात झालाय। अपघातात 2 जण जागीच दगावलेत। दरम्यान इतर जखमींना पंढरपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीच्या पुलावरून सिमेंट घेऊन जाणारा ट्रक नदीपात्रात कोसळलाय। पुलावर खड्डा चुकवताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झालाय। अपघातात चालक गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार केले जात आहेत। शिमल्यात रस्ते निसरडे झाल्यानं गाड्यांचा अपघात वाढलेत। गाड्या बर्फावरनं घसरतायत। जीव वाचवण्यासाठी अगदी चालत्या गाडीतून चालकाला उडी मारावी लागते। प्रवासी बस सुद्धा घसरताना दिसते। असे अनेक व्हिडिओ सध्या समोर आले। अमरावतीत अवैधरित्या वाळू वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरची बैलगाडीला धडक बसली। अपघातात 3 जण जखमी झाले। दरम्यान हा सगळा कारभार अवैध असल्यानं ट्रॅक्टर चालक वेगात असतात, म्हणूनच अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे। मुंबईच्या मढजवळ समुद्रात 2 मासेमारी करणाऱ्या बोटींचा अपघात घडलाय। मालवाहू जहाजानं दिलेल्या धडकेत मासेमारी करणारी बोट बुडाली। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। कल्याणच्या रामबाग परिसरात एका भरधाव टेम्पोनं 2 कारला धडक दिली आहे। या अपघातात टेम्पो आणि कारचं मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे।
सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. महात्मा फुले पोलिसांकडून तपास केला जातोय. ठाण्यातील कॅडबरी सिग्नलजवळ मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रकला मागून येणाऱ्या टँकरनं धडक दिली. या अपघातात चालक आणि हेल्पर जखमी झाले. टँकर चालकाचा ताबा सुटल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नवी मुंबईच्या कोपर खैरणे सेक्टर 7 मधील सम्राट सोसायटीच्या एका रूमचा भाग कोसळलाय. मनपानं इमारत रिकामी केली असून इमारतीची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बोईसरच्या सालबड शिवाजीनगर परिसरातील कारखान्याला आग लागली आहे. युके एरोमॅटिक अँड केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. कंपनी शेजारी असलेल्या श्री केमिकलला देखील आग लागली आहे. सुदैवानं आगीनंतर कामगारांनी पळ काढल्यानं मोठी जीवितहानी टळली आहे. नांदेड हिंगोली महामार्गावर एसटी कंटेनरला जाऊन धडकल्यानं अपघात घडला. या अपघातात एसटीचा बस चालक गंभीर जखमी आहे तर बसमधील 20 प्रवासी सुखरूप आहेत. या अपघातात बसचे समोरील भागाचं नुकसान झालंय. हवेच्या ढसळलेल्या गुणवत्तेमुळे मुंबईकरांचा श्वास कोंडू लागलाय. शहरात ठिकठिकाणी धुरकट वातावरण असल्यानं ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना आरोग्याच्या समस्या जाणवतात. वायू प्रदूषण आणि धूळ नियंत्रणासाठी पालिकेनं आता कठोर पावलं उचलली असून कारवाई देखील सुरू केली आहे. वाशिम जिल्ह्यात नाफेडच्या खरेदी केंद्रावर बारदाण्याचा तुटवड्यानं सोयाबीन खरेदी 5 दिवसांपासून ठप्प आहे. या समस्येनं खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या सोयाबीनच्या गाड्यांची लांबच लांब रांग लागल्याचं दिसतंय. सांगली जिल्ह्यामध्ये बदलत्या हवामानानं द्राक्ष शेती संकटात आली आहे. हवामान बदलानं हातातोंडाला आलेली द्राक्षबाग वाया जाते. द्राक्ष घड कुजणे रोगाचा प्रादुर्भाव या संकटांना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतंय. त्यामुळे शेतकरी बागा वाचवण्यासाठी फवारण्या करू लागले. नाशिक जिल्ह्यात बदलत्या वातावरणाचा द्राक्ष उत्पादकांना फटका बसतोय. द्राक्ष बागांना वाचवण्यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकरी बागेत शेकोट्या पेटवून त्याचा धूर देण्याचा प्रयत्न करतायत. धाराशिव जिल्ह्यात डिसेंबर अखेर रब्बीची पेरणी पूर्ण झाली आहे. 4 लाखापेक्षा जास्त हेक्टरवर तुरीची पेरणी झाली. दुसरीकडे ज्वारीवर लष्करी अळी तर हरभऱ्यावर कीड रोग प्रादुर्भावानं शेतकरी चिंताग्रस्त आहे. संभाजीनगरच्या पैठणमध्ये शेतकरी आक्रमक झालाय. शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून दिलाय. हिवाळ्यामध्ये भाजीपाल्यांचे भाव कमी झाल्यानं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च मिळत नाही. यामुळे पाचोडमध्ये शेतकऱ्यांनी भाजीपाला फेकून दिलाय. रत्नागिरीतील निवळी इथं विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला जेरबंद करण्यात आले. 2 आठवड्यात दुसऱ्यांदा बिबट्यानं विहिरीत उडी घेतल्याचं दिसतंय. वनविभागाच्या मदतीनं बिबट्याची सुटका करण्यात आली. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात खापा इथं शेतशिवारात विषारी खाद्य खाल्ल्यानं 6 शेळ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे पशुपालकांचं मोठं नुकसान झालंय.